नमस्कार, मी उमाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी आज बनवणार आहे पौष्टिक मेथीचा पराठा. त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी घेतलेलं आहे. हे एक जुडी मेथी मी तोडून घेऊन याला व्यवस्थित धुवून घेतले आणि बारीक थोडंसं मीडियममध्ये चिरून घेतलेलं आहे. हे 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. कोथिंबीर, ही हिरवी मिरची मी जाडसर वाटून घेतलेली आहे, 4 ते 5 मिरच्या. लसूण वाटून घेतलेलं आहे. ओवा, जिरे, मीठ, हळद, लाल तिखट, हे दुधावरची साय घेतलेली आहे मी 3-4 चमचे. बेसन घेतलेलं आहे 4 चमचे. आता हे मेथी जी आहे ना, कढईमध्ये मी थोडंसं 1 चमचाभर तेल टाकून घेतले. यामध्ये हे जिरे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. तेल गरम झाले आपलं, यामध्ये मी हे जिरे टाकून घेणार आहे आणि आपल्याला 1-2 मिनिट ही मेथीची भाजी बारीक मीडियम गॅसवरतीच आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. आता मी गॅस बंद करून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीनं मी हे करून घेतले, तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेतले. हे बेसन टाकून घेणार आहे मी यामध्ये. हळद पावडर, मी हिरवी मिरची पण घेतलेली आहे, त्यामुळे लाल तिखट तुम्हाला किती आवडेल त्या पद्धतीनं वापरायचं आहे. चवीनुसार मीठ, हे ओवा, लसूण, हे हिरवी मिरची वाटून घेतलेली आणि हे कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर ही भाजी यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला. ही मलाई टाकून घेणार आहे मी. मलईच्या ऐवजी तुम्ही 1-2 चमचे तूप किंवा तेलही वापरू शकता, यामुळे खुसखुशीतपणा येतो पराठ्याला. तर हे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर मग पाणी किती लागेल त्यानुसार आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये. जसं लागेल तशा पद्धतीनंच पाणी वापरायचं आहे आपल्याला, एकदमच टाकून घ्यायचं नाही पाणी. हे अशा पद्धतीनं मी मळून घेतले पीठ, जास्त पाणी नाही टाकले. हे छान असा गोळा होते. याला 5 ते 10 मिनिट मी व्यवस्थित भिजू दिले या पिठाला. तर हे असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे. असं हे पीठ लावून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडंसं असं तेल लावून घेणार आहे आणि ह्याला आपण चपातीला असं दुमडतो ना, तशा पद्धतीने हे असं दुमडून घ्यायचं आहे आणि ह्याला थोडासा गोलाकार द्यायचा आणि परत लाटून घ्यायचं. मीडियमच लाटून घ्यायचं आहे आपल्याला, कारण जास्तही पातळ नाही आणि जास्तही जाड ठेवायचं नाही, कारण हे मीडियम पराठे खूप छान लागतात. आणि ही भाजी जी आहे ना, मी तेलामध्ये जे परतवून घेतले ना, ही मुलांना पण खाण्यात येते. असं मुलांना भाजी आवडत नाही, असे पराठे करून खाऊ घातले की खूप छान आवडीने खातात मुलं. मी तव्यावरती तेल टाकून घेतले, ते पराठा टाकून घ्यायचं आहे आपल्याला. हे अशाच पद्धतीने आता आपल्याला हे पराठे करून घ्यायचे आहेत. मी यावरती तूप किंवा तेल दोन्ही मी तूप वापरणार आहे. तर मी पलटून घेतले, वरच्याही साईडनं मी असं तूप लावून घेणार आहे. आपल्याला व्यवस्थित हे पराठा भाजू द्यायचे. हे आता खरपूस छान भाजले पहा, खालून पण दोन्ही साईडने व्यवस्थित भाजले गेले. एका डिशमध्ये काढून घेणार आहे मी. ह्या अशा पद्धतीनं मी माझा मेथीचा पराठा तयार केलेला आहे. ही मेथी खूप यामध्ये ही मेथीची भाजी खूप वापरली जाते आणि मुलांनाही खूप चांगली असते हिवाळ्यामध्ये. मुलं हे भाज्या खात नाहीत, त्यामुळे हे अशा पद्धतीचे पराठे करा, खूप छान लागतात. माझे जर हे मेथीचे पराठे जर आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.